ज्या प्रकरणाला आपण आतापर्यंत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण म्हणत होतो ते आत्महत्या प्रकरण नसून हत्या प्रकरण आहे का, अशा दृष्टिकोनातून या केसने एक ट्विस्ट घेतलेला पाहायला मिळतोय। कारण आहे ते म्हणजे समोर आलेल्या रिमांड कॉपीचं। या प्रकरणातली जी काही रिमांड कॉपी कोर्टात सादर करण्यात आलेली होती त्यामधून जे काही धक्कादायक खुलासे समोर आलेत त्यावरूनच कुठेतरी आता असा संशय व्यक्त केला जातोय की वैष्णवी हगवणे यांनी खरं तर आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली होती। या रिमांड कॉपीत नेमकं काय काय म्हटलंय आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी नेमका कसा तपास चालू केलाय हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत। खरं तर ही जी काही रिमांड कॉपी आहे या रिमांड कॉपीमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की शवविच्छेदनाचा जो रिपोर्ट होता अर्थात पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये वैष्णवी हगवणे यांच्या संपूर्ण शरीरावरती जवळपास 19 व्रण होते। हे व्रण अतिशय खोलवरती जखमा झालेल्या होत्या। शरीर काळनिळ पडलेलं होतं, त्यामुळे त्यांना कशा तरी कुठल्या तरी एखाद्या शस्त्राने हत्याराने मारहाण झालेली आहे, जबर मारहाण झाली आहे हे स्पष्ट होत होतं। किंवा इतकी जबर मारहाण न होता इतके जास्त व्रण उठणं हे शक्यच नाहीये, त्यामुळे मुळातच त्यांना मृत्यूपूर्वी मारहाण झाली होती हे कुठेतरी स्पष्ट होतं। मग ही मारहाण नेमकी कशाने झालीये हे पोलिसांनी तपास घेण्याचा शोध सगळा जो आहे तो चालू केलेला होता आणि याच तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे पती शशांक अर्थात या प्रकरणातला जो क्रमांक 1 चा आरोपी आहे त्या शशांकने वैष्णवी यांना बेदम मारहाण केलेली होती ती प्लास्टिकच्या पाईपने आणि याच प्लास्टिकच्या पाईपचे वळ जे आहेत ते त्यांच्या शरीरावरती उठलेले होते असं या रिमांड कॉपीमध्ये म्हणण्यात आलंय। आणि या गोष्टीची कबुली सुद्धा कदाचित या शशांकने दिलेली आहे असं सुद्धा या रिमांड कॉपीच्या माध्यमातून समोर येतं। आणि त्यानुसार काही प्लास्टिकचे पाईप जे आहेत ते आता हस्तगत करण्यात आलाय। कदाचित त्याच पाईपने मारहाण जी आहे ती झालेली होती। केवळ पाईपनेच नाही मात्र आणखी काही हत्यारं सुद्धा यामध्ये असू शकतात आणि त्यासाठीच ही बाकीची हत्यारं नेमकी कोणती आहेत, कोणत्या हत्यारांनी नेमकं मारहाण झालेली होती या सगळ्याचा तपास चालू आहे। आणि त्यासाठीच खरं तर काल कोर्टात पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती जी पोलीस कोठडी अर्थातच मिळालेली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपींना मिळाली आहे। मात्र या व्यतिरिक्त क्रमांक 4 आणि 5 चे जे आरोपी आहेत अर्थात जे 2 आरोपी फरार होते अर्थात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सासरा आणि दीर या दोघांनी सुद्धा वैष्णवी यांना मारहाण केल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। या अनुषंगाने जर आपण संपूर्ण बघितलं तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये वैष्णवी यांना हुंड्यात दिलेली जी फॉर्च्युनर कार होती आणि ऍक्टिवा जी मोपेड गाडी आहे ही गाडी सुद्धा आता पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। त्याचबरोबर जो काही हुंडा दिलेला होता 51 तोळे सोनं ज्याची प्रचंड चर्चा झाली, 7.5 किलोची चांदीची भांडी ज्याची खूप चर्चा झाली, हे सगळं सुद्धा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला। त्यावेळी हे जे सोनं आहे हे सोनं खरं तर बँकेमध्ये गहाण ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे। मग हे सोनं नेमकं कसं गहाण ठेवलं, हे सोनं गहाण ठेवण्यासाठी वैष्णवी यांनी स्वतःहून परवानगी दिली होती की त्यांचा छळ करून स्वतःच्या कामासाठी स्वतःला पैसे लागत होते म्हणून त्यांचं सोनं बँकेत ठेवण्यात आलंय, ही सुद्धा माहिती सध्या पोलिसांकडून या सगळ्याचा तपास चालू आहे। दुसरीकडे या प्रकरणातली जी चांदीची भांडी वगैरे आहेत ती शोधण्याचं सुद्धा काम चालू आहे। तर या सगळ्याच प्रकरणानंतर अशी सुद्धा माहिती समोर येते की राजेंद्र हगवणे यांचं एक कार्यालय आहे, एक ऑफिस आहे। या ऑफिसचं अतिशय पॉश पद्धतीने इंटेरियर डिझाईन केलेलं आहे आणि हे जे काही सगळं इंटेरियर आहे यासाठीचे पैसे सुद्धा वैष्णवी यांचे वडील जे आहेत अनिल कसपटे यांच्याकडूनच घेतल्याची माहिती जी आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींनी नेमकं काय काय घेतलेलं होतं, हुंडा म्हणून असेल किंवा हुंड्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर नेमकं काय काय मागवलेलं होतं या सगळ्याचाच तपास घ्यायचा आहे। हे सगळं या सगळ्या ज्या आलिशान वस्तू आहेत त्या हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी या रिमांडच्या माध्यमातून पोलीस कोठडीची डिमांड केलेली होती आणि आता ही पोलीस कोठडी 5 दिवसांची मिळाली आहे। मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये अशी की पोलिसांनी जो काही तपास केला त्यामधून या वैष्णवी हगवणे यांना मारहाण झाल्याचं समोर आलंय। शवविच्छेदनाच्या रिपोर्ट मधून गळा जोरात दाबला गेल्याने त्यांचा खून झालाय किंवा मृत्यू झालाय असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे मग त्यांचा गळा दाबून खून करून नंतर गळफास असल्याचं दाखवण्यात आलं की त्यांनी स्वतःहून गळफास घेतला। या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास चालू आहे। हे आत्महत्या प्रकरण कुठेतरी हत्या प्रकरणाकडे वळण घेत आहे की काय असे सगळेच पुरावे आता समोर येताना दिसत आहेत। त्यासाठीच खरं तर या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर आता या वैष्णवी हगवणे यांचा विसेरा ज्याला म्हणतो आपण म्हणजे बॉडी पार्ट असतात, काही काही अवयव असतात जे राखून ठेवले जातात ज्याची आपण भविष्यात कधीही त्याची तपासणी करू शकतो आणि त्यावरून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात। अशा पद्धतीने त्यांचा विसेरा जो आहे
तो आता कलेक्ट करून ठेवण्यात आला आणि त्याचे सुद्धा रिपोर्ट लवकरच येतील. अर्थात व्हिसेराचे रिपोर्ट हे लवकर येत नाहीत, 2 महिने 4 महिने 6 महिने सुद्धा लागतात. मात्र हे व्हिसेरा सुद्धा आता राखून ठेवल्यामुळे कुठेतरी या प्रकरणामध्ये हे आत्महत्या प्रकरण नसून हत्या प्रकरण आहे का अशा दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा संपूर्ण तपास चालू केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतं आणि या रिमांड कॉपी नंतर हत्या प्रकरणातून या प्रकरणाचा तपास होतो का आणि खरंच ही हत्या आहे का हे समोर येतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.